मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर परिसराचं सुशोभीकरण होणार आहे। यातील पहिल्या टप्प्याच्या कामाचं सोमवारी भूमिपूजन आहे। मात्र यासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवरून नवा वाद सुरू झाला। आता हा वाद नेमका काय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन निमंत्रण पत्रिकेवरून वाद। महापौर उपमहापौरांचं नाव नसल्यानं राजकीय चर्चा। नव्या पत्रिकेत महापौरांचा उल्लेख, उपमहापौरांना डावललं। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर परिसराचं सुशोभीकरण केलं जाणार आहे। त्यासाठी मुंबई महापालिका मोठा निधी खर्च करणार। या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन सोमवारी म्हणजे 25 मे रोजी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांच्या हस्ते हे होणार। मात्र यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेवर मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरांचं नावच गायब असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। यानंतर यात दुरुस्ती करून महापौर रितू तावडेंचं नाव समाविष्ट करण्यात आलं। मात्र उपमहापौर संजय घाडी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही। दरम्यान मंदिराच्या सुशोभीकरणाचं काम महत्त्वाचं आहे। निमंत्रण पत्रिकेतील नाव हा गौण मुद्दा असल्याचं महापौर रितू तावडे यांनी म्हटलंय। भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष RPI आणि राष्ट्रवादी अजित पवारजी यांच्या पक्षाच्या वतीने मी महापौर म्हणून या ठिकाणी बसली, उपमहापौर म्हणून संजय घाडी बसले। ह्याच्यापेक्षा इन्व्हिटेशन मी गौण मानते। त्याच्या परिसराचे सुशोभीकरण होत आहे, तर तेही आमच्यासाठी फार मोठी बाब आहे। आणि राहिला इन्व्हिटेशनचा प्रश्न, नंतर त्या ठिकाणी सुधारणा करून नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे। निमंत्रण पत्रिकेतील गोंधळावरून मनसेनं सत्ताधारी भाजप शिवसेनेला डिवचलंय। तसंच दोन्ही पक्षातील विसंवादावरही बोट ठेवलंय। सिद्धिविनायकला जो निधी दिला गेला आहे ना, तो मला वाटतं प्रशासकीय काळामध्ये प्रशासकाने दिलेला आहे। कदाचित त्यामुळे त्यांना विसर पडला असावा महापौरांचा आणि उपमहापौरांचा, कारण महापौरांचं नावसुद्धा नंतर टाकण्यात आलेलं आहे। आणि उपमहापौरांना तर प्रत्येक कार्यक्रमात ते डावळतातच, त्यांच्यात ती अंतर्गत धुसफूस आहेच। मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जरी ते सत्तेत एकत्र असले तरी त्यांचा तो ढिसाळ कारभार नेहमी दिसून येतो। आणि सत्तेत जरी असले तरी त्यांना सत्ता कशी राबवायची ह्याच्यामध्ये ते भांबवलेले दिसतात नेहमी। आम्ही सभागृहात जे काही मार्क करतो त्याच्यावरून सांगतो, हे भांबवलेले आहेत, त्यांना अजून सत्ता हाताळता येत नाहीत। आणि म्हणतात त्याचीच ही परिणिती आहे की वारंवार त्यांच्याकडून ह्या चुका परत होत आहेत। महापौर उपमहापौरांचं नावाच्या मुद्द्यावरून आधीच घमासान सुरू आहे। त्यातच निमंत्रण पत्रिकेत स्थानिक लोकप्रतिनिधींचंही नाव नसल्याचा मुद्दा अधोरेखित करत आमदार महेश सावंत यांनी प्रशासनावर हल्लाबोल केलाय। काय सांगितलं, स्थानिक लोकप्रतिनिधींचं नाव नाही, तो उपमहापौर तर पुऱ्या मुंबईचं आहे। ज्या विभागात हा कार्यक्रम आहे शासनाचा, पण आतापर्यंत जिथे शासनाचा कार्यक्रम असतो त्या विभागाच्या लोकप्रतिनिधींचा नाव उल्लेख करतात। सिद्धिविनायक मंदिर हे काहींची पर्सनल जहागीर नाही, ते सुद्धा गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी आहेत। त्यांना गव्हर्नमेंटचे नियम समजत नाही। आज तुम्ही ट्रस्टींचे सगळ्यांची नावं लिहिले, लोकप्रतिनिधी लिहायला त्यात काय कमीपणा आहे? जिंकला तो जिंकला, जो जितावो सिकंदर। आम्ही मानतो उद्या तुम्ही जिंकले असतं तरी तुम्हाला सलाम केला असता। जनतेने आम्हाला कौल दिलाय, त्याचा तुम्ही अवमान करू नका। सिद्धिविनायक मंदिर परिसराचं सुशोभीकरण, वाहतूक व्यवस्थापन आणि भक्तांसाठी सुविधा वाढवण्याच्या दृष्टीनं हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातोय। मात्र भूमिपूजनाच्या आधीच निमंत्रण पत्रिकेवरून नवा वाद सुरू झालाय। त्यामुळे सत्ताधारी आता या वादावर कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।